तो गॉस डायव्हर्जन थिअरम आहे. फंक्शन दिलं आहे तुम्हाला हे वालं आणि म्हणते क्लोज सिलेंडर दिलेला आहे x² + y² = 4. म्हणजे तुम्हाला प्लेन घ्यावा लागेल बाबा हो एक, बरोबर का. बाउंडेड बाय z = 0 आणि z = 3. सोपा आहे हा, याला जास्त डोकं लावायची गरज पडणार नाही. काय करतो बघा, चला फंक्शन सांगा काय रे. f बार बराबर 4xi कॅप - 2y² j कॅप प्लस z² k कॅप. ओके का. चला याचा डेल काढा बरं रे. डेल एफ ठीक आहे ना. तो याचा डेल जर काढणार आयला चिटकून जो असतो त्याचा विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. चला सांगा आयला चिटकून 4x आहे. 4x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो 4. काय असतो 4. चला इथे या मायनस जेला चिटकून विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचा आहे. नंतर बघा कॉन्स्टंट 2 टेकिंग कॉमन y² चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 2y. किती होतो 2y. परत इथे या प्लस z² चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट z काय येईल 2z. काय येईल 2z. मग याला जरा नीट लिहून घेऊ ना. काय येईल हा 4 येईल माझा 2 दुने 4y प्लस 2z. हा झाला आपला डेल. 4x आहे ना. कॉन्स्टंट 4 टेकिंग कॉमन x चा डेरिव्हेटिव्ह 1 असतो. हां 2 टेकिंग कॉमन y² चा डेरिव्हेटिव्ह 2y असतो. z² हा झाला 2z. मग याला जर व्यवस्थित सॉल्व केलं तर हे आन्सर आलं. चला यूज डायव्हर्जन्स थिअरम. यूज डायव्हर्जन्स थिअरम घ्यायचे. चला बरं का आता डायव्हर्जन्स थिअरम कसं वापरतो बाळा हो. डायव्हर्जन थिअरम कसं वापरतो सांगा रे. डायव्हर्जन थिअरम काय सांगतो डबल इंटिग्रेशन S1 f बार dx dy बराबर ट्रिपल इंटिग्रेशन डेल f बार dx dy dz. बरोबर का. तर तुम्ही आता याला आय घ्या आणि याला सोडवा. आय घेतला त्याला काय येतो डबल इंटिग्रेशन v डेल f बार dx dy dz. त्याला सांगा बरं का बाळा जो कोणी पहिले शेवटपर्यंत हे बघत जाईल ना त्याला कळेल बाबा हे. जो बघतोय ना अर्ध्या त्याला नाही म्हणते मग संपला त्याचा विषय. आता काहीच करू शकत नाही आपण. चला 1 2 3 हे किती उत्तर आले याचं रे. डेल एफ बारच आहे बघा किती आलं 4 - 4y + 2z. ओके का बघून घ्या. किती आहे dx dy dz. तुम्ही काय करा बाळा आता इथं स्पिअर दिलेला नाही आहे. चला बाबा आरची लिमिट टाकून स्पेरिकलमध्ये कन्वर्ट करू असं नाही. डायरेक्ट आपण आता काय करूया पहिले झेडची लिमिट द्या बघा दिले ना z = 0 to z = 3. मग आपण मध्ये काय करून टाकू इथे झेडची व्हॅल्यू 0 to z = 3 असं करून झेडची लिमिट गायब करून टाकू पहिले. मग तुम्ही काय करणार तुम्ही काय म्हणणार की बघा असं करून टाका सर याला काय डबल इंटिग्रेशन z = 0 to z = 3 4 - 4y + 2z. बरोबर का. मध्ये काय आहे dz. बरोबर की नाही. हा झाला झेडचं लिमिट. बाहेर काय चाललं तेव्हा dx आणि dy. आणि याच्यासाठी आपण आपल्याकडे इक्वेशन दिले बघा x² + y² = 4. तर आपण आपल्या पोलरमध्ये रूपांतर करायचं लगेच उदाहरण सॉल्व होऊन जाईल. मग करा बरं का. चला आता इंटिग्रेशन काढायचं आहे. तुम्हाला मी कॅल्क्युलेटरच्या मदतीने बरंचसं सहकार्य केलं पण आता तुम्हाला इथं काय करावं लागेल बघा. आता इंटिग्रेशन काढायचं आहे 4चं इंटिग्रेशन काढायचं आहे आणि झेडच्या याच्याने काढायचं आहे. तर 4चं इंटिग्रेशन काय होईल आय आणि डी कटला 4z होऊन जाईल. ते काय होऊन जाईल ते 4z. कळलं का. आणि झेडची व्हॅल्यू कुठून तर कुठपर्यंत व्हॅरी करायचे ते टाकायचे 0 ते 3. मी इंटिग्रेशन करून दाखवतात. हां चला इथं या 4yचं तुम्हाला इंटिग्रेशन करायचं विथ रिस्पेक्ट टू झेड कसं करणार ते लिहून जाईल 4yz. काय होऊन जाईल ते 4z घुसून जातो. झेड चिपकतो डायरेक्ट विथ रिस्पेक्ट टू झेड काढता येईल. याच्यात आहे का झेड नाही ना झेड चिपकून जाईल. याच्यात आहे का झेड नाही झेड घुसून जाईल याच्यात. आलं का. हा झेड झाला बाबा. कुठून कुठपर्यंत फिरवायचं याला बी 0 ते 3. या इकडं पुढे काय प्लस हा झेड हा 2z आहे ना तो 2z जर याच्यामध्ये घुसला तर झेडचा स्क्वेअर होईल बाळा आणि तो 2 खाली येऊन जाईल. म्हणजे याचं काय होईल माहिती आहे का आता ते येईल 0 to 3. असं तुम्हाला करावं लागेल. हे नीट सोडवावं लागेल. चला अपर लिमिट मायनस लोअर लिमिट करत चला. आहे डबल इंटिग्रेशन जर तुम्ही वरचा 3 टाकला 4 3 किती होईल बाळा हो 12. कळतंय का. झेडच्या ऐवजी 3 टाका. 0चं काही कामच नाही. 0चं काही उपयोगच नाही. 4 ते किती झालं 12. इथे या इथे काय आहे रे इथे काय तुम्हाला जर का समजा झेडच्या ऐवजी 3 टाकायचे 4 3 किती होतील 12 होईल ना. तर -12y वायची थोडी ना व्हॅल्यू टाकायची झेडची टाकायची. या इकडं हां प्लस हा 2 कटलेला आहे हा 2 कटलेला आहे. झेडची व्हॅल्यू तुम्हाला आता 3 टाकायची 3चा वर्ग 9 किती येईल तो 9. मग हे झालं मधला. आता हा काय झाला मधला गेला झेड गायब झाला dx dy. आता काय करणार तुम्ही याला न्यायचं पोलरमध्ये कन्वर्ट इट इंटू पोलर. मग आता बघा याला पोलरमध्ये मी कसा करतो बाळांनो हे पण तुम्हाला जमून जाईल. काय 12 + 9 किती होता 21. म्हणजे याचं उत्तर किती माहिती आहे का इथं लिहितो I = डबल इंटिग्रेशन 12 9 किती झाले 21 - 12y dx dy. या इकडं
आय इज इक्वल टू डबल इंटिग्रेशन काय येतं 21 - 12y dx dy करा कन्वर्ट याला पोलरमध्ये. पोलर कारण का पोलरमध्ये काय करतोय, कारण की बाळांनो माझ्याकडे x² + y² 4 येणार आहे म्हणून पोलरमध्ये नेलं तर काय येईल 2साठी r cos θ y इज इक्वल टू r sin θ हां dx dy बराबर r dr dθ x² + y² बराबर r². टाका बरं का बाळांनो याच्यामध्ये आता डबल इंटिग्रेशन मध्ये रेडियस टाकायचं लागतं. रेडियसची लिमिट किती आहे 0. हे बघ काय किती असेल रेडियस 2 किती असेल 2 4 आहे ना तो म्हणजे 2 आणि थिटाची लिमिट काय असेल आता सिलेंडर आहे 0 टू किती असणार 2π 0 टू 2π. ट्राय करू आपण 0 टू 2π. पुढे चला नंतर पुढे आपल्याकडे काय आहे हा 21 मायनस 12 वायची व्हॅल्यू काय टाकू बाळा हो वायची व्हॅल्यू काय आर साईन थिटा काय टाकायची आर साईन थिटा वायची व्हॅल्यू झाला. हां डी एक्स डी वायची व्हॅल्यू काय टाकणार मी आर डी आर डी थिटा. समजते. हां आता तुम्ही मला सांगा हे या पद्धतीने आहे बाबा. याला जर सेपरेट जर केलं आपण तरी आपलं काम होऊन जाईल बरं का. नीट करायचं आहे 0 टू 2π मधलं या. हां इथे बघा 0 टू किती हा 2 आहे हा 21 आहे ना इथे याला पण आर चिटकेल बघा ना आर बाहेर आहे की नाही. हे काय माहिती आहे का कॉन्स्टंट येतो 21 आर डी आर सेपरेट करून टाकलं मी त्याला बरं का. मायनस 0 टू 2 याला काय होईल माहिती आहे का 12 हा आर जर मध्ये याला 12r² डी आर. समजते. हा बघा ना आर डी आर जर याला मल्टिप्लाय करायला जाईल तर 12 आणि जर साईन थिटा पण आहे अजून कोण आहे साईन थिटा पण आहे ना याला साईन थिटा पण मल्टिप्लायला आहे तर मी साईन थिटा यालाच मल्टिप्लाय करून देतो थोडा बाहेर काढून. समजतंय का जे इंटिग्रेशन आणि साईन थिटा पण होता की नाही बाहेर काढून घेतो आणि बाहेर सगळ्याच्या बाहेर काय डी थिटा. चालेल चला बरं का एक एक करून घ्या बरं का. हा पकडा मोबाईल पकड तर बरोबर यायला पाहिजे. तो किती आहे 21 इंटू आर म्हणजे काय अल्फा एक्स कुठून तो कुठवर आहे तो आहे 0 टू 2 किती उत्तर आलं बघा 42. किती उत्तर आलं याचं तो मध्ये बघा हा 0 टू 2π राहणार. इथं उत्तर काढलं मी 42 मायनस इथे या वेळानं इथे हे फक्त मधलं इंटिग्रेशन काय येतं 12 अल्फा एक्सा². हां चला बाहेर चला साईन थिटा राहू द्या साईन थिटा आपण बरोबर लिहू 0 टू 2 याचं उत्तर बघून घेऊ आपण 0 टू 2 32. किती उत्तर आलं याचं 32 साईन थिटा होऊन तो कळतंय काय साईन थिटा आता मल्टिप्लाय आहे बाहेर डी थिटा. आता याला सॉल्व करून टाकूया आय इज इक्वल टू 0 टू 2π एकदा बघून 0 टू 2π घेतलाय काय मी ओके. तर बघूया उत्तर काय येतं. हां 2π हे किती आता मध्ये 42 मायनस 32 साईन थिटा मी डायरेक्ट टाकतो याला कॅल्क्युलेटरमध्ये बघू आपण येतं का. तो बघू आपण येतं का काय ब्रॅकेटमध्ये काय 42 मायनस 32 साईन अल्फा एक्स. हां झालं का ब्रॅकेट पूर्ण करा इथून पुढे चला किती म्हणले 0 टू 2π. उत्तर किती येते 84π उत्तर येते पण आपल्याकडे उत्तर दाखवते 16π. तीच आहे का 4x बरोबर असेल. चला तो किती उत्तर याचं उत्तर आलंय आता आपल्याकडे 84π. किती उत्तर आलंय 84π. तर आपण एकदा चेक करू